तर बाबानो फायनली कलर मारून झालता बघा. रेडीम लावायची वेळ आहे, बसण्यापेक्षा उपडलेली बरं म्हणून रेडीम लावून घेतलो. कुठं रेडीमवाल्याला पैसे देतायचा म्हणून आपल्याला काय काम नव्हतं म्हणून रेडीम लावून घेऊया म्हटले. कसं एक नंबर टॉपचं दिसायला लागले. आता पहिल्यापेक्षा गाडी त्यानं आत्ता जमीन आसमानचा फरक झाला आहे. कलर म्हणजे कलर मारलाय फिरत्यानं, कारण रांडाच्यानं दिवस लय खाल्लाय बिनकामाला. मग काय बापशा मामा आलता, गाडीकडे जरा काम होतं म्हणून आलता. बापशा मामा लय दिवसानं गाठ पडला, चल म्हटलं गार पाचतो. हे बघा मूर्तिरान कीर्तिमान असाच प्रकार आहे ह्यो. कसा आहे भाऊ एक नंबरचं ताक बनवतो की नसले थंडगार मसाला बिसाला एक नंबर टॉपचं. ताक प्यायचं तर इथंच प्यायचं सगळ्यांनी. सुदर्शन पंपासमोर भावाचा छोटासा स्टॉल आहे, पण ताक असलं भाऊ करते ना टॉपचं. हे बघा मलई ताक नाद खोळा असं पेले की नाही 4 ग्लास झोपायचंच. गाडीपाशी आलो बघा, बसून काय कामं नव्हतीत म्हणून पिल्लूच्या मिश्या काढल्या. मिशीला जरा रेडीम लावून घेतलं. लाईटा बिटा करायला तर रियाज मिस्त्री किरकोळ कामं करून घेऊया म्हटलं आपण. पिन इथं आलो गोकुळ शिरगाव, त्या पिल्लूच्या हेडलाईटच्या जाळ्याचं फिटिंग करायला दिलं आपण. मोरे ब्रास म्हणून गोकुळ शिरगाव त्यांची कंपनी आहे. भावानं गंजलेल्या जाळ्या एक नंबर म्हणजे असं टॉपचं प्लेटिंग करून दिलं की नाही विशेष नाही. हे बघा SS मोटर गॅरेजचे 1.5 रुपये डॉगेज बाईची नट्टी. तिला पण भूक लागलेली म्हणून बिस्किट पुडा खाऊ घातलो, कारण ते आमच्या मागच फिरते हो दिवसभर. तर कसा वाटला भावान ब्लॉग, याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा.